आपण आलो आता ते शॉपिंग करायला. मॉल स्टोर आज उद्घाटन आहे. तर ते ग्लास वगैरे, पिशवी, एअर फ्रेशनर, टी शर्ट वगैरे द्यायचं. मडगाव पण हरतोय, सॉरी सायलेन्सर. शूज पुमाचे वगैरे आहेत सगळे. जागृती स्पोर्टचे वगैरे, ॲक्सिसचे, बाहुली स्पोर्टच्या बॅटी, सगळा सेटअप झालेला आहे फायनली. त्याचं उद्घाटन संध्याकाळी 7 वाजता होणार. पूजा वगैरे, टी शर्ट वगैरे लावून दिलेत, फुगे वगैरे. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर आजचा जो ब्लॉग आहे तो खास स्पेशल म्हणजे माझ्या गाडीवरती येतं. गाडीला जी म्हणजे स्कूटी आहे ना माझी, तिला झाले ते 1 वर्ष कंप्लीट. तर लेट्स आज चाललं म्हणजे भरपूर दिवसानंतर पण गाडी धुतोय. आणि गाडीवरती एक पण ब्लॉग बनवला नव्हता, तर लेट्स आज ब्लॉग बनवणार आहे. तर लेट्स तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि 2000 सबस्क्राईबचं टार्गेट असतं आपलं, तर प्लीज अजून सबस्क्राईब कंप्लीट नाही झाले आपले 2000, तर त्याचं पण सेलिब्रेशन करणार आहे आपण. तर फटाफट सबस्क्राईब पण करा 2000. आणि रोज बोलतो मी 200 लाईकचं टार्गेट. तर बघू आज ह्या ब्लॉगला होतात का नाही. तर लेट्स तुम्ही आज पूर्ण ब्लॉग बघा, मजा येईल या ब्लॉगमध्ये. तर भरपूर काय म्हणजे या ब्लॉगमध्ये स्पेशल असतात. तर लेट्स बघा पूर्ण ब्लॉग. तर हे बघा, ही गाडी आपली प्रॉपर म्हणजे झाली थोडी जाम बेकार, म्हणजे पावसात जाम गाडी खराब होते ना, झाली एकदम. आणि माझ्या गाडीचा थोडा सायलेन्सरचा पण प्रॉब्लेम झाला. 1 वर्ष झाली. त्याचं मडगाव पण हरतोय, सॉरी सायलेन्सर. तर त्याचं पण आता सर्व्हिसिंग करायचे. तर मी म्हणजे जाईल गाडी धुवायला. आणि हे पण तुटलं, काय माहिती कधी तुटलं, मला पण लक्ष नाही. तर लेट्सची सगळं सर्व्हिसिंग पण करायचे. तर सर्व्हिसिंग करायला पण टाईम नाही भेटत आहे. तर लेट्सची चला आता डायरेक्ट जाऊ. गाडी पहिला म्हणजे धुवू. आणि गाडीमध्ये मेन काय असं ते दाखवतो तुम्हाला. गाडीमध्ये मेन पावसात रेनकोट आणि चार्जर, आपले पाईप, आणि मेन म्हणजे पेट्रोल भरताना पेट्रोल टाकायला इम्पॉर्टंट असतं. ते पुण्याला बोलतात ना, ते पुण्याला. आणि पार्सल आहे, ते कोणाचं तरी पार्सल आहे, ते बघू. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, समजेल कोणाचं पार्सल आहे. तर लेट्स जाऊ आता डायरेक्ट गाडी धुवायला. 20 minutes later. तर चला फायनली गाईज आपली गाडी आलेली आहे सर्व्हिसिंग सेंटर म्हणजे धुवायला. सर्व्हिस सेंटर माकली वगैरे किती पूर्ण तिला एकदम चकाचक करेल. 1 वर्ष कंप्लीट झालेली आहे. चला बघू किती वेळ लागतो किती नाही. याच्यानंतर ऑर्डरला पण मारायचं टिटोच्या, तिथे पण ऑर्डर मारू. तर जशी गाडी लवकर बनेल तशा ऑर्डरला लगेच ऑनलाईन मारू. म्हणजे ऑनलाईन यायचं डायरेक्ट मग ऑर्डर मारायला स्टार्ट करायचं. म्हणजे जेवढे गाडी धुतले त्याचे पैसे तरी कव्हर झाले पाहिजे. चला आता जाऊन तिथे बसू. त्याला पाणी मारून झालं. आता डायरेक्ट साबण पाणी नंतर मग परत डबल पाणी, नंतर मग आपली गाडी रेडी. आज जास्त गाड्या नाहीत त्यामुळे टेन्शन नाही. आता लय लेट होतं, थोडा आज वाटतं लवकर होईल. ही स्प्लेंडर कोणची आहे काय माहिती. VIP नंबर 6723. चला आता पाणी मारायला टाइम झालाय. साबण पाणी मारून झालाय. चला आली आपली गाडी पाणी बिणी सर्व्हिस करून. आता हिला पुसणार, पुसून मग याचं पेमेंट करेल ना लगेच ऑर्डरला ऑन ड्युटी. आज काय एवढं गर्दी नाही त्यामुळे टेन्शन नाही. सकाळी आल्यामुळे टेन्शन नाही. बघा आता कशी गाडी दिसते आपली, एकदम नवीन करकरीत. 1 hour later. पूर्ण ट्रॅफिक झालं यार, चालत ऑर्डर मारावी लागते. आता जायची ऑर्डर घेऊन नीरा रतन पार्कमध्ये. एशियनमधून ऑर्डर आणली आणि आता जायचं आहे नीरा रतन पार्क. गाडी लावली इथं म्हणून तर टेन्शन नाही. आता गाडी लावली असती तर वाट लागली असती, तर काय टेन्शन नाही. जवळ द्यायची ऑर्डर. ही बिल्डिंग आहे ना, त्या आतमध्ये गल्ली आहे, तिथून जाऊन ऑर्डर देईल आणि परत येईल मग गाडी घ्यायला. बरं गेलं गाडी पाठी लावलीमुळे. ही बघा आपली हुरॅकन इथे लावलेली, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. तेवढं गाडी ट्रॅफिकचा वाट बघत बसलो तर अजून लेट झाला असतं. चला आता गाडी काढू, ही ऑर्डर देऊ आणि दुसऱ्या ऑर्डरची वाट बघू. ट्रॅफिकमधून हालत पण बेकार झाली, ऑर्डर पण लेट झाली. 1 तास झाला आहे ऑर्डरला राधेकृष्ण रेसिडेन्सीमध्ये. पूर्ण ट्रॅफिक असल्यामुळे काय करणार, लेट होणारच आहे. जाऊ पहिला ऑर्डर देऊ. कस्टमर खूप लेट झाले असेल, वैतागले असेल.
फायनली ऑर्डर दिली, कंप्लीट झालेली आपली 3री ऑर्डर. केसांची वाढ लागते ना ते गाडी चालू, कुठच्या पण साईडला जातात, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो केसांचा. तर आता माझ्याकडे 2री एक ऑर्डर ते गणेश नगरला द्यायचे. तिला पण आता अर्धा 1 तास आधीच बोललोय, आधीच अर्धा तास लागलाय, अजून अर्धा तास लागेल. कस्टमरचा फोन आलेला, बोललोय असा असा प्रॉब्लेम आहे. ते बोलले ओके काही नाही. आपण आलोय आता ते शॉपिंग करायला. तर भवानी स्पोर्टमध्ये आज उद्घाटन आहे, तर त्यासाठी ग्लास वगैरे, पिशवी, एअर फ्रेशनर, टी-शर्ट वगैरे द्यायला पिशव्या घेतल्यात, आणि नाश्ता वगैरे द्यायला समोसे बिमोसे असतील ते, त्यासाठी डिश, थंडासाठी ग्लास. तर आपल्या भावाच्या शॉपमधून घेतले आहेत. वन साईड किती झाले त्याचे? 340. तर मग आता जीपे करतो आणि डायरेक्ट निघतो. हे कोणचं आहे, गणपती काय की डेकोरेशनचं पण सामान आहे आपल्या भावाच्या इथे, जवळच आहे सिद्धिविनायक गेटच्या बाजूला. तर आता पेमेंट करतो आणि डायरेक्ट आपण जाऊ शॉपमध्ये. तर चला फायनली आलो सगळं सामान घेऊन आपल्या शॉपमध्ये. आतमध्ये काल रात्री पूर्ण डेकोरेट करून ठेवलं आहे, मी नव्हतो काल. आज पूर्ण उद्घाटन आहे, तर त्यासाठी सगळं सामान आणलं आपण. एक विरायचा फोटो, भवानी स्पोर्टचे नवीन टी-शर्ट लॉन्च पण झालेत. वाव मस्त आहे. शॉर्ट्स, छोट्यापर्यंत बॅटी, स्टंप वगैरे सगळं आहे इथे. त्याला फायनली शॉपची सेटिंग वगैरे झालेली आहे एकत्र. शूज पुमाचे वगैरे आहेत सगळे, जागृती स्पोर्टचे वगैरे, ॲक्सिसचे, भवानी स्पोर्टच्या बॅटी, सगळा सेटअप झालेला आहे फायनली. त्याचं उद्घाटन संध्याकाळी 7 वाजता होणार. पूजा वगैरे, टी-शर्ट वगैरे लावून दिलेत, फुगे वगैरे प्रॉपर. जयेश पण आलेला फुल, आता आलाय बॅटी वगैरे घेऊन. मयूरदानी हार आणलाय, संकेता गेला घरी फ्रेश व्हायला. आता मी पण जाईल थोड्या घरी. हार बी लावून झालेत, चड्ड्या बिड्ड्या, शॉर्ट्स. डायरेक्ट जाऊ आता घरी जाऊन मी पण फ्रेश होऊन येतो. तर लेट्स चलो जाते अभी घर पे. तर फायनली मित्रांनो, आजचा जो ब्लॉग होता तो फक्त स्पेशल म्हणजे गाडीसाठी होते. गाडी सर्व्हिसिंग केली, म्हणजे गाडी धुतली वगैरे, आणि दिवसभरात काय काय काम केलं, ऑर्डर वगैरे. आज ऑर्डर फक्त मी 5 का 10 ऑर्डर मारल्यात. तर लेट्स, कारण की शॉपमध्ये पण थोडं काम होतं आणि गाडी पण धुवायला गेलेलो. आणि त्यानंतर मी आता गाडी आणली, आणि तो जो पार्सल होता ना, ते अजून कोणी फोन नाही केला मला, त्यामुळे तसा ठेवून दिला आहे पार्सल. तर बघू आता, जर गरज असेल तर फोन करेल, नाही तर मेसेज करेल. तर जाऊ आपण, भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉगसाठी. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, असेच नवीन ब्लॉग बघायला भेटतील. आणि आता जायचं उद्घाटनाला पण, तर त्याचा पण ब्लॉग बघायला भेटेल. त्यासाठी तो ब्लॉग बघायचा असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.